शिक्षक मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरचा जो प्रोसेसर असतो, रॅम असते, हार्ड डिस्क असते, त्याचे डिटेल्स बघितले. मग तो डेस्कटॉप कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल. त्याचबरोबर आपण त्याचा परफॉर्मन्स कसा चेक करायचा, ते हार्डवेअर आपण आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ते हार्डवेअर एक्झॅक्टली काय आहेत, नेमका कुठला प्रोसेसर आहे, नेमकी कोणती हार्ड डिस्क आहे, रॅम नेमकी एक्झॅक्टली कोणती आहे, हे हार्डवेअरच्या लिस्टमध्ये आपण पीसी किंवा लॅपटॉपवर कसं बघायचं हे पण पाहिलं आणि त्याचबरोबर आपण या सर्वांचा परफॉर्मन्स लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपवरती कसा चेक करायचा हे पण पाहिलं. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो स्मार्टफोन आहे, मोबाईल आहे, ह्या मोबाईलमध्ये जो प्रोसेसर असतो तो नेमका कुठे असतो, त्याला CPU पण म्हणतात, त्याला मायक्रोप्रोसेसर पण म्हणतात आणि त्याला SoC सिस्टीम ऑन चिप असं सुद्धा संबोधलं जातं. तर हे आपल्या मदरबोर्ड म्हणजे स्मार्टफोनच्या मदरबोर्डवरती कुठं असतो हे पाहिलं. रॅम कुठं असते, eMMC म्हणजे जी इंटरनल मेमरी आहे ती कुठे असते आणि एकंदरीत त्यांचं कामकाज कसं चालतं हे पाहिलं. आता आपल्याला महत्त्वाची गोष्ट आपल्याला जमली पाहिजे ती म्हणजे आपला जो स्मार्टफोन आहे, इथे तुम्हाला माझा स्मार्टफोन मिरर केलेला इथे दिसत असेल. आपला जो स्मार्टफोन आहे, ह्या स्मार्टफोनचा ॲक्चुअल हार्डवेअर काय आहे आणि त्याचा परफॉर्मन्स कसा चेक करायचा, हे आता आपण इथे समजून घेणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी 2 ॲप्लिकेशन्स आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचे आहेत. एकाचं नाव आहे CPU-Z. पलीकडे तुम्हाला यादी दिसतीये. त्या यादीमध्ये वरच्या बाजूला CPU-Z त्याचा आयकॉन कसा आहे, आयकॉनचं चित्र कसं आहे, हे तुम्हाला तिथे दिसतंय. प्ले स्टोअरला जायचंय, CPU-Z सर्च करायचंय आणि त्याला डाउनलोड करून घ्यायचंय, इन्स्टॉल करायचंय. आणि दुसरं आहे DevCheck डिव्हाइस अँड सिस्टम इन्फो. त्याचा आय सारखा सिम्बॉल आहे. हे पण तुम्हाला प्ले स्टोअरला हे ॲप्लिकेशन मिळेल आणि हे 2 ॲप्लिकेशन वापरून तसं तर बरेच वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत, ज्याच्या सहाय्याने आपण आपल्या स्मार्टफोनचा परफॉर्मन्स चेक करू शकतो, हार्डवेअर चेक करू शकतो. पण हे त्यातल्या त्यात हे 2 प्रॉमिनंट आहेत आणि इझिली तुमच्या लक्षात येईल. आता सर्वात सुरुवातीला मी CPU-Z हे जे ॲप्लिकेशन आहे, हे मी ओपन करतो. CPU-Z बोटाने मी त्याला ओपन केलेलं आहे. ओके. आता सर्वात पहिला आहे SoC. SoC म्हणजेच काय? सिस्टम ऑन चिप म्हणजेच मायक्रोप्रोसेसर म्हणजेच CPU जो आपल्या स्मार्टफोनमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक. आता याचं जे बाह्य रूप आहे ते आहे Cortex. ARM Cortex ही त्याची सीरीज आहे. A55 हा माझा जो फोन आहे त्याच्यामधला तो सांगतोय. त्याचा स्पीड सांगितलेला आहे. त्याचा मॉडेल नंबर सांगितलाय. त्याचे कोर्स सांगितलेले आहे. हा व्हिडिओ शक्यतो लॅपटॉपवर बघा. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या मोठ्या स्क्रीनवर बघा, जेणेकरून नेमकं ह्याच्यात काय-काय दिसतं हे तुमच्या लक्षात येईल आणि तुमच्या फोनमध्ये पण हे ॲप इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईलचं हार्डवेअर पण तुम्हाला व्हेरिफाय करता येऊ शकतं. किती कोर्स आहे हा? प्रोसेसरला कोर्स असतात. ऑक्टा कोर, क्वाड कोर हे शब्द तुम्ही ऐकले असतील. फोनच्या बॉक्सवरती लिहिलेले असतात. तर किती कोर्स आहेत? हे कोर्स इथे CPU-0 म्हणजे हा पहिला कोर आणि CPU 7वा म्हणजे हा 8वा कोर म्हणजे हा ऑक्टा कोर प्रोसेसर आहे आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, त्याचा क्लॉक स्पीड जो आहे, तो आहे 1286 मेगाहर्ट्झ. किती कोर्स जास्त आहेत आणि त्यानंतर त्याचा स्पीड किती जास्त आहे याच्यावरती सुद्धा आपल्या फोनचा परफॉर्मन्स अवलंबून असतो. GPUचा व्हेंडर कोण आहे? तर Qualcomm आहे. त्याचा रेंडरर त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. GPUवरचा लोड सांगितलेला आहे. त्याच्यानंतर स्केलिंग गव्हर्नर. ओके. त्याच्यानंतर डिव्हाइसवरती जे डिव्हाइसचं ऑप्शन आहे. इंटरनेट बेच के मैं रोज के जाहिरात 23 रुपए कमा लेता हूँ. पहले मुझे भी लगता था कि डेटा बच गया तो समझो पैसा बर्बाद हुआ. जाहिरात रन झाली. ओके. क्लोज. येस. तर डिव्हाइसवर मी क्लिक केलंय. याच्यामध्ये मॉडेल कुठलं आहे? हे Vivoचं मॉडेल आहे. मॅन्युफॅक्चरर Vivo. त्याचा बोर्ड कुठला आहे? त्याचा हार्डवेअर काय आहे? स्क्रीनची साईज एक्झॅक्टली किती आहे? स्क्रीनचं रिझोल्यूशन हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. आपल्या मोबाईलवरती एखादा फुल HD व्हिडिओ आपण पाहायचा आहे. बरोबर? फुल HDचं रिझोल्यूशन किती असतं? 1920x1080. आता 1920x1080चं रिझोल्यूशन असलेला आपला व्हिडिओ ज्यावेळेस आपण ॲक्चुअल आपल्या मोबाईलवरती रन करतो, तर आपल्या मोबाईलची स्क्रीन खरोखरच तेवढी कॉम्पॅटेबल आहे का? तेवढा शार्पनेस ती दाखवू शकते का? तर माझ्या तर फोनची नाही आहे. कारण माझ्या फोनचं जे रिझोल्यूशन दाखवतंय ते किती दाखवतंय? 720x1608. लांबीला जास्त आहे.
इथे 1280 अपेक्षित असतं, पण लांबीला जास्त असल्यामुळे इथे 1608 पिक्सेल आहेत. तर इथे रिझोल्यूशन कमी आहे. म्हणजे तेवढं शार्प चित्र दिसणार नाही. हाच जर रिझोल्यूशन फुल एचडी असेल 1920x1080 किंवा 1080 हा पहिला अंक असेल आणि पुढचा जो अंक आहे तो मोठा आहे, 1920 पेक्षा जास्त आहे, 2000च्या पुढचा आहे, तर निश्चितच तुमच्या फोनचं जे शार्पनेस आहे तो माझ्या फोनपेक्षा आहे, म्हणजे हे रिझोल्यूशन दाखवतं त्यापेक्षा तो जास्त असू शकतो, किंवा कमी असेल तर रिझोल्यूशन तुमचं कमी पडेल. टोटल रॅम इथं दाखवली जाते 3518. अवेलेबल त्यापैकी आहे 795. आता तुम्हाला हे माहिती आहे की आपण अशा ऑप्शनला क्लिक करतो की ज्याच्यामध्ये आपले बाकीचे प्रोग्राम्स जे चालू आहेत ते आपल्याला इथे दिसतात. ओके, फेसबुक चालू आहे, व्हॉट्सअप चालू आहे. मी जर हे बंद केले, ओके, प्ले स्टोअर पण बंद केला आणि हे पण ॲप्लिकेशन बंद केलं. पाहता रॅम जी आहे ते रॅम इथे वाढलेली आहे. इथे 971 MB वाढलेली दाखवते, जी ते सुरुवातीला काहीतरी 700 वगैरे दाखवत होता. हे लक्षात घ्या, रॅम जी आहे, जेवढे तुम्ही प्रोग्राम्स सतत क्लीनअप करत जाताल, आपल्या फोनमध्ये आपण भरपूर प्रोग्राम्स चालू करतो, क्लोज करतो, म्हणजे ते क्लोज होत नसतात, ते रॅममध्ये तसेच चालू असतात. तर त्याला क्लोज करण्यासाठी असे आपल्या फोनमध्ये जे खालच्या बाजूचं बटन आहे ते बटन प्रेस करायचं. त्यात आपल्याला कळतं की किती प्रोग्राम्स चालू आहेत आणि अनवॉन्टेड प्रोग्राम जे आहेत ते 100% इथं बंद करायचे, जेणेकरून रॅम बऱ्यापैकी तुमची जी आहे ती मोकळी होते. तर 4 GB ही ॲक्च्युली एकदम कट टू कट मेमरी आहे. इथे 6 GB अपेक्षित आहे किंवा 8 GB आत्ताच्या घडीला अपेक्षित आहे. पण 4 GBचे तुमचे जर फोन असतील तर तुम्ही सतत तिला मेंटेन ठेवा. अनवॉन्टेड प्रोग्राम्स लगेच बंद करा, जेणेकरून ही रॅम जी ती थ्रेशोल्ड होणार नाही आणि आपला फोन गरम होणं किंवा स्लो होणं हे प्रॉब्लेम्स येणार नाही. स्टोरेज तो सांगतोय, इंटरनल स्टोरेज किती आहे आणि अवेलेबल किती आहे. आता तुम्हाला फोनचं सांगितलं तर 32 GB त्याची इंटरनल आहे किंवा 64 GB इंटरनल आहे किंवा 128 GB आहे किंवा 256 आहे. एक्झॅक्टली ती तेवढी सगळी कधीच भरत नाही, कारण त्याच्यामध्ये OS म्हणजे अँड्रॉइडची जी OS आहे ती त्याच्यात भरलेली असते, त्याच्या स्वतःचे प्रोग्राम्स त्याच्यात भरलेले असतात. त्याच्यामुळे मुळच जागा कमी झालेली असते आणि त्याच्यानंतर आपण जे ॲप्स इन्स्टॉल करत जाऊ, आपण जे व्हिडिओ, फोटो काढत जाऊ, त्याच्यानंतर ही जी इंटरनल मेमरी ती भरत जाते. हिला सुद्धा मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. एकदम काठोकाठ कधीच फोनची मेमरी भरू देऊ जाऊ नका. सिस्टममध्ये गेल्यानंतर अँड्रॉइडचं व्हर्जन कितवं आहे, API लेवल किती आहे, सिक्युरिटी पॅच त्याचा कधीचा आहे हे पण चेक करा. सिक्युरिटी पॅच जेवढा अपडेटेड असेल तेवढं मोबाईल हॅक व्हायचं पर्सेंटेज जे आहे ते कमी राहतं. बाकी हार्डवेअरचे डिटेल्स इथे दिलेले. बॅटरीबद्दल सांगितलेलं आहे. बॅटरी किती % आहे, त्याची हेल्थ कशी आहे बॅटरीची, स्टेटस, डिस्चार्जिंग, चार्जिंगला लावल्यानंतर इथे चार्जिंग येतं आहे, त्याचं स्वतःचं टेम्परेचर किती आहे आणि त्याचं व्होल्टेज किती आहे. थर्मलमध्ये जर गेलं तर इथं आपल्याला टेम्परेचर्स कळतात की कोणाचं टेम्परेचर. आता बऱ्याच वेळा तुमचा फोन गरम होतो बघा, आणि गरम झाल्यानंतर एक्झॅक्टली कोणामुळे गरम होतोय ते इथं तुम्ही टेम्परेचरच्या यादीमध्ये पाहू शकता. तर याच्यामध्ये 41, 40 मेमरीज जी आहे, तर मेमरीचं इथे टेम्परेचर तो जास्त दाखवतोय DDRचं. तर लक्षात घ्या, कोणामुळे आपलं टेम्परेचर वाढतंय हे पण आपल्याला इथं समजतं. सेन्सर्स आपल्या फोनमध्ये किती आहेत. प्रॉक्झिमिटी सेन्सर असतो, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटीचा सेन्सर, रोटेशनचा सेंटर असतो, ॲक्सेलरोमीटर असतो. असे बरेच वेगवेगळे सेन्सर्स असतात की ज्याच्यामुळे तुमचा फोन असा कानाला लावला की लगेच त्याचं कॉलिंगचं जे स्क्रीन असतं ते स्क्रीन बंद होतं. तर त्याला लक्षात येतं की कान किंवा कुठली गोष्ट त्याच्या जवळ आलेली आहे. लाईट त्याला कळतो. त्याच्यानंतर तुम्ही फोन मूव्ह करताय, फिरवताय, तर ॲक्च्युली कोणती साईड डाऊन आहे, ही डाऊन आहे का ही डाऊन आहे, की असा धरलेला आहे फोन. हे सगळं जे आहे मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामुळे कळतात, तर त्याचे स्वतःचे सेन्सर्स असतात आणि हे सेन्सर्स कोणते आहेत त्याची पूर्ण यादी आपल्याला इथे दिसते. बाकी आहे अबाउटच्या बाबतीत. येस, तर आता CPU झेडच्या मदतीने तुम्ही तुमच्या तुमच्या फोनचं जे हार्डवेअर आहे हे हार्डवेअर चेकआउट करू शकतात. आता दुसरं आहे डेव चेक. हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे आपण लक्षात घ्या, आपण लॅपटॉपवरती एक ॲप्लिकेशन वापरलं होतं, टास्क मॅनेजर. टास्क मॅनेजरमध्ये आपल्याला हे कळतं की प्रोसेसर किती रन होतोय, किती त्याच्यावरती लोड पडलेला आहे प्रोसेसरवरती. एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला जे आहे ते आपल्याला टास्क मॅनेजरमध्ये मिळतं.
टास्क मॅनेजरमध्ये हे पण कळतं, की ॲक्चुअली किती प्रोग्राम्स बॅक एंडला चालू आहेत. म्हणजे एखादा प्रोग्राम जर ओव्हरलोड करत असेल आपल्या सीपीयूला, तर तिथेच त्याला राईट क्लिक करून आपण त्याला क्लोज करू शकतो टास्क मॅनेजरमध्ये. पण इथे फोनच्या बाबतीत तसं होत नाही, कारण फोनमध्ये सगळे प्रोग्राम्स हिडन रूपामध्ये असतात. बॅकएंडला ते त्याचे काम करत असतात. आपल्याला डायरेक्ट कुठलाही एक स्पेसिफिक प्रोग्राम जाऊन क्लोज करता येत नाही. पण इथे आपल्याला एवढं कळतं, की आपल्या ॲक्चुअली ॲप्स किती आहेत आणि गरज नसताना ते ॲप्स वापरायचे का? उगाचच ते फोनमध्ये ठेवायचे का? कारण ॲप्स आपल्याला परतसुद्धा नव्याने इन्स्टॉल करता येतात. त्याच्यामुळे तुमच्या फोनमध्ये तेवढाच डेटा ठेवा जेवढी गरज आहे. अनवॉन्टेड डेटा कंटिन्यू क्लीनअप करत चला. ॲप्स तेवढेच ठेवा जेवढे तुम्हाला गरजेचे आहेत. बिनकामाचे ॲप्स एकतर जर ते सिस्टमचे ॲप्स असतील तर त्यांना डिसेबल करा आणि जर ते ॲप्स तुम्ही स्वतः इन्स्टॉल केलेले असतील किंवा जे नंतरून इन्स्टॉल झालेले ॲप्स आहेत, काम संपलं असेल तर ते ॲप्स बिनधास्त तुम्ही ते जे आहे ते अनइन्स्टॉल करू शकतात. तर आता पहा, पहिलं आहे डॅशबोर्ड. डॅशबोर्डमध्ये काय दिसतंय तर सीपीयूचं स्टेटस दिसतंय. त्याचं स्वतःचं टेम्परेचर दिसतंय. इथं पण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन होतंय. ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. 8च्या 8 प्रोसेसरचा स्पीड जो आहे तो इथे दिसतोय. त्याच्यानंतर बॅटरी किती आहे, नेटवर्क किती आहे, ॲप्स किती आहेत टोटल. आता बघा इथे ॲप्स जे आहेत, पहा ही यादीमध्ये दिसते बघा, 114 ॲप्स दाखवतोय तो. त्यापैकी 69 ॲप्स हे युजरचे आहेत, म्हणजे मी स्वतः इन्स्टॉल केलेले आहेत आणि 45 हे सिस्टमचे आहेत. त्यावर क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण एक एक यादी दिसेल की 45 आणि ह्याच्यात आणि आपण परत सेटिंगमध्ये जाऊन सर्व ॲप्सच्या सेटिंग आपण पाहू शकतो आणि इथं अनवॉन्टेड जे ॲप्स आहेत, की जे ॲप्स आपल्या फोनमधली खूप जास्त मेमरी खात आहेत. उदाहरणार्थ Amazon मला सध्या गरज नाही आहे. तर मी त्या त्या ॲपला सिलेक्ट करून त्याला अनइन्स्टॉल करू शकतो. वरती अनइन्स्टॉलचं बटन आहे, अनइन्स्टॉल आणि ओके. अशा प्रकारे ॲप्स जे कामाचे ॲप्स नाही आहेत आणि एखाद्या ॲपबद्दल कळतच नसेल, की ॲप नेमकं कशासाठी आहे, आपल्याला खरंच ते कामाचं आहे की नाही, हे ChatGPTला विचारा, की हे ॲप माझ्यासाठी कितपत योग्य आहे, हे नंतर मला पुन्हा इन्स्टॉल करता येईल का? सिस्टमचे जे ॲप्स आहेत ते अनइन्स्टॉल होत नाहीत. ते फक्त स्टॉप करता येतात किंवा त्यांना डिसेबल करता येतं. तुमच्या फोनच्या सेटिंगनुसार. पण आपण स्वतः जे इन्स्टॉल केलेले असतात नंतरचे, हे सगळे ॲप आपल्याला अनइन्स्टॉल करता येतात आणि प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेलं प्रत्येक ॲप आत्ता जरी तुम्ही अनइन्स्टॉल केलं, तर ते नंतर पुन्हा इन्स्टॉल करता येतं. राहतो प्रश्न त्याच्या डेटाचा. तर डेटाचा बॅकअप कसा घ्यायचा हे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तुम्हाला तुमचा फोन जो आहे तो लॅपटॉपला जोडता आला पाहिजे आणि तिथून त्याचा जो डेटा ज्या ठिकाणी स्टोअर्ड आहे, त्या फोल्डर्स तुम्हाला कॉपी करून घेता आले पाहिजेत. येस, म्हणजे तसा पण डेटा जो आहे तो डेटा तुम्हाला सिक्युअर करता येऊ शकतो. बाकी राहतो प्रश्न ॲपच्या पुन्हा ह्याच्या इन्स्टॉलेशनचा, तर तो 100% तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही करू शकताय. तर ॲप्सच्या बाबतीत पाहिलं, स्टोरेज इथे कळतंय, डिस्प्ले इथे कळतोय. डिस्प्लेला मी क्लिक करतोय आणि त्याचं तेच रिझोल्यूशन दाखवतोय 1608x720. डेन्सिटी म्हणजे एका इंचामध्ये किती पिक्सल आहेत? 264 पिक्सल पर इंच PPI म्हटलेलं आहे त्याला. स्क्रीनची साईज किती आहे ती सांगितलेलं आहे. रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. बऱ्याच जणांच्या फोनमध्ये आता नवीन आलेल्या फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, म्हणजे फास्टमध्ये चित्र जे आहे ते रिफ्रेश होतं. जेणेकरून गेमिंग जर खेळायचं असतील आणि त्याच्यात काही फास्ट मूव्ह होणारे जे काही ऑब्जेक्ट्स तुम्हाला पाहिजे असतील, तर इथे रिफ्रेश रेट कामाला येतो. तर फ्रेंड्स, डॅशबोर्डवरती हे दिसतंय. हार्डवेअरला क्लिक केल्यानंतर आता इथे डिटेल्स मिळतात. प्रोसेसर कुठला आहे? येस, माझ्या फोनमध्ये जो प्रोसेसर आहे तो Qualcommचा आहे. आता हे CPU झेडवाल्यांनी डिटेलमध्ये नव्हतं सांगितलं, हे यांनी क्लिअर सांगितलं. Qualcommचा स्नॅपड्रॅगन 4th जनरेशन 2 हा ह्याचा प्रोसेसर आहे. 4 नॅनोमीटरचं त्याची टेक्नॉलॉजी आहे. नॅनोमीटर हा विषय आपण काढला होता. ट्रान्झिस्टरची साईज असते आणि कोट्यवधींनी बिलियन्स ऑफ ट्रान्झिस्टर एका प्रोसेसरमध्ये असतात. 4 नॅनोमीटर त्याचं ट्रान्झिस्टरची साईज आहे. 8 कोअरचा आहे आणि 64 बिटचं त्याचं ऑपरेशन्स आहेत. सीपीयूचं कॉन्फिगरेशन आता कोर्टेक्स A55 हे नाव आपल्याला CPU झेडमध्ये दिसलं होतं. इथं Qualcomm हा त्याचा जो ब्रँड आहे, हा ब्रँड वरच्या बाजूला ते नाव दिसलेलं आहे. त्याचा स्पीड दिसतोय. 8 कोअरपैकी 6 कोअर कोणते आहेत आणि 2 कोअर कोणते आहेत? व्हेंडर म्हणजे निर्माता कोण आहे? तर Qualcomm आहे. हार्डवेअर आहे SM4450. आर्किटेक्चर सांगितलंय, ABI सांगितलंय, बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता CPU इथे ॲनालिसिस पण करू शकतो. आपला जो मायक्रो प्रोसेसर आहे त्याचा ॲनालिसिस पण करू शकतो आणि त्याच्या बाकीचे डिटेल्स जे आहेत
हार्डवेअर रिलेटेड ते सगळे इथे त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ॲनालिसिस करून. आता GPU. येस. आता काय असतं, आपण हे पाहिलं लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये प्रोसेसर वेगळा आहे आणि ग्राफिक कार्ड वेगळं आहे. त्याच्या ग्राफिक कार्डवरती GPU हा वेगळा प्रोसेसर आहे व्हिडिओ प्रोसेसिंगसाठी. पण फोनमध्ये मात्र जिथे प्रोसेसर असतो त्यालाच अलाइड GPU असतो. म्हणजे प्रत्येक प्रोसेसर हा त्याच्याबरोबर कुठला GPU देतोय असं सेपरेट असं GPU सारखं चिप फोनमध्ये नसते. फार एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये काही स्पेसिफिक फोनमध्येच तशा गोष्टी येतात. पण जे आपले जे जनरल पर्पज जे फोन आहेत त्याच्यामध्ये GPU जो आहे तो GPU प्रोसेसरमधलाच SoCचाच पार्ट असतो. तर आता GPU कोणता आहे? Adreno आहे 613. आता याचं सुद्धा तुम्ही कंपॅरिझन करू शकतात की माझ्या फोनमध्ये जो आहे तो Adreno आहे, दुसऱ्या फोनमध्ये हा आहे. तर व्हिडिओ एडिटिंगसाठी हा बेस्ट आहे का हा बेस्ट आहे? हार्डवेअरचे डिटेल्स जे आहेत, तर हार्डवेअरचे डिटेल्समध्ये तुम्ही बाकीचे टॉपिक्स टाकून तुम्ही हे कंपॅरिझन ChatGPTवरती करू शकतात. जेणेकरून फोन घेताना तुम्हाला जास्त चॉईस मिळेल की माझ्यासाठी बेस्ट कुठला, माझ्यासाठी काय काम करायचं आणि काय कामासाठी कुठला बेस्ट प्रोसेसर GPU मला बेस्ट राहील आणि कुठला फोन मी घेणं योग्य राहील. ओके. डिस्प्लेची साईज त्यांनी दाखवलेली आहे. डिस्प्लेचं रिझोल्यूशन किती रिझोल्यूशन तो शो करू शकतो ते दाखवलेलं आहे. मेमरी दाखवलेली आहे 4 GB. त्याच्यानंतर त्याच्यातली किती वापरली गेलेली आहे ग्रीन बेल्ट दाखवलेला आहे वापरलेली आणि उरलेला जो पार्ट आहे तो मोकळी दाखवलेली आहे. ZRAM एक पार्ट दाखवलेला आहे. स्टोरेज 128 GB दाखवलेलं आहे. ॲप्सनी किती डाटा खाल्ला आहे, सिस्टमने किती डाटा खाल्लेला आहे आणि फ्री किती शिल्लक राहिलेली आहे. येस. ब्लूटूथ काय आहे, ऑडिओ कुठला आहे, हे सगळ्या या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. सिस्टममध्ये जर गेलो उजव्या बाजूला तर कुठल्या कंपनीचा फोन आहे. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे जी आपली अँड्रॉइड आहे तिचं व्हर्जन काय आहे 15, त्याचं नाव काय आहे, व्हॅनिला आईस्क्रीम हे त्याचं नाव आहे. ओके. बॅटरीचे डिटेल्स इथं दिसत आहेत. कंडिशन काय आहे, नेटवर्क काय आहे, सध्या वायफायला कनेक्टेड आहे. ओके. पुन्हा ॲप्सच्या यादीमध्ये आलात तर आता इथे मात्र ॲप्स तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस करता येतात आणि कोणते ॲप्स तुम्हाला अनवॉन्टेड वाटत आहेत इथून सुद्धा तुम्ही ते अनइन्स्टॉल करू शकतात. कॅमेरा, हे CPU झेडमध्ये नव्हतं, डिटेल्स नव्हते, ते इथं दिलेले आहेत. तुमच्या कॅमेरा ॲक्च्युली किती आहेत, मोरला क्लिक केलं, किती मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, इफेक्टिव्ह मेगापिक्सेल किती आहेत. म्हणजे हा जरी 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा जरी म्हणत असतील तरी खरे त्याचे मेगापिक्सेल जे आहेत ते 12.6 मेगापिक्सेल इफेक्टिव्ह आहे. त्याचं ॲक्च्युअल रिझोल्यूशन जे आहे ते 4096 × 3072 म्हणजे 4×12 मेगापिक्सेलचा हा ॲक्च्युली खरा कॅमेरा जो आहे तो तसे 12 मेगापिक्सेलचाच आहे. लक्षात घ्या, ह्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे की कॅमेरा कंपन्या ज्या आहेत म्हणजे फोन विकणाऱ्या ज्या कंपन्या असतात ह्या आपल्याला खरोखरच मेगापिक्सेल ह्या कन्सेप्टनी वेड्यातच काढतात, लिटरली वेड्यात काढतात. आपल्याला काय वाटतं की 100 मेगापिक्सेलचा कॅमेरा म्हणजे एकदम भारी, 200 मेगापिक्सेलचा म्हणजे कॅमेरा म्हणजे एकदम भारी. पण कधी अक्षरशः 6 मेगापिक्सेलचा कॅमेरासुद्धा त्यापेक्षा जास्त शार्प चित्र काढू शकतो, जास्त शार्प फोटो काढू शकतो. ॲक्च्युली मेगापिक्सेल हा कन्सेप्ट इज नॉट इक्वल टू शार्पनेस, हे पहिलं लक्षात घ्या. मेगापिक्सेलचा आणि चित्राच्या शार्पनेसचा काहीही संबंध नाही. मेगापिक्सेल म्हणजे तो फोटो स्टोअर करण्यासाठी त्यांनी किती पिक्सेल वापरलेले आहेत. म्हणजे एखादा फोटो काढला आणि काढल्यानंतर त्याला अशा पद्धतीने प्रोग्रामिंग केलं की त्याचे पिक्सेल वाढून जातील आणि आपल्याला असं वाटतं की नाही तो शार्प झाला. तसं काही नसतं. मेगापिक्सेल हे तुम्ही ChatGPTला पण विचारा की कॅमेऱ्याची क्वालिटी आणि मेगापिक्सेल याचा काही संबंध आहे का, असेल तर तो कितपत. आणि फोनचा कॅमेरा पाहताना किंवा प्रोफेशनल कॅमेरा परचेस करताना कुठली गोष्ट पाहायला पाहिजे, अर्थात या संदर्भात आपण पुढे व्हिडिओ करणारच आहोत. तरी पण तुर्तास तुमच्याकडे ChatGPT आहे, ChatGPTवर हे विचारून घ्या. ओके. तर इथे कॅमेऱ्याबद्दल आहे डिटेल्स. रिअर कॅमेरा, ओके. फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. मोरमध्ये गेलं, येस, त्याचं मेगापिक्सेल 8 मेगापिक्सेल, त्याचं रेझोल्यूशन. ॲक्च्युली आता त्याचं रेझोल्यूशन बघा, 8 मेगापिक्सेल म्हणतोय पण हे गणित सोपं करायचं, एकदम गणित सोपं. रिझोल्यूशन जे हजारात दिलेलं आहे 3264 × 2448. तर वरचे आकडे सोडून द्यायचे. हे जे 4 अंकी संख्या आहेत ना त्यातली जी पहिला अंक आहे 3 आणि 2 याचा गुणाकार करायचा. 3 दुणे 6. ॲक्च्युली हा कॅमेरा 6 मेगापिक्सेलचाच आहे माझ्या फोनमधला.
कंपनी काय करते त्याचं पिक्सल जे आहेत ॲक्च्युअल पिक्सल वाढवून देते. येस. बाकीच्या त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याला फ्लॅश आहे का, स्टॅबिलायझर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके. तर अशा पद्धतीने आपण कॅमेरा, त्याचे ॲप्स पुढे आहे. इकडे सेन्सर शेवटच्या बाबतीत आहेत. टेम्परेचर सेन्स करण्यासाठी कुठलं आहे, ॲक्सेलरोमीटर आहे, मॅग्नेटिक फील्ड तपासण्यासाठी आहे, ओरिएंटेशन, फोनचं ओरिएंटेशन उभा आहे, धरला आहे, आडवा धरला आहे. त्याच्यानंतर गायरोस्कोप त्याला कुठला आहे, लाईट सेन्सिटिव्हिटी, ग्रॅव्हिटी सेन्सिटिव्हिटी, त्याच्यानंतर लिनियर ॲक्सेलरेशन, रोटेशन व्हेक्टर, असे वेगवेगळे सेन्सर्स असतात तुमच्या फोनमध्ये. त्याला चेक करा. आता उदाहरणार्थ ग्रॅव्हिटीच्या बाबतीत मी क्लिक करतोय आणि ग्रॅव्हिटी किती आहे ते मला इथे समजतं आहे. ओके. लाईटच्या बाबतीत हा 29 लक्स एवढा लाईट दाखवतोय. ॲक्च्युअली स्टुडिओमधले लाईट्स तर भरपूर आहेत. त्याच्यावर जर अंधार टाकला तर आता 5 पॉइंट किंवा 4 ते 5 लक्स एवढा लाईट तो दाखवतोय. आणि हे लाईट खाली उतरला बघा, तो ग्राफ असा खाली उतरला. आता हात काढला तर 29 पर्यंत जातोय. आणि आता हात जर फोन मी रोटेट केला, म्हणजे जिकडून लाईट्स येत आहेत त्या लाईट्सच्या दिशेने मी जर केला, अरे बापरे! 12,278च्या आसपास लाईट त्याच्यावरती डायरेक्ट पडतोय, सेन्स होतोय लाईट. म्हणजे एवढा, म्हणजे तो लक्षात घ्या, आपला फोन काय करतो, आपण उजेडात गेलं तर त्याचा जो ब्राईटनेस आहे तो ब्राईटनेस, फोनचा ब्राईटनेस वाढवतो. आणि तेच जर आपण अंधारात फोन नेलात तर ब्राईटनेस आपल्या फोनचा कमी करतो. हे जे ऑटोमॅटिक करतो ते ॲक्च्युली त्याचा सेन्सर्स त्याच्यामध्ये असतात, म्हणून या गोष्टी होतात. तर हे सेन्सर्स खरंच काम करतायत का, हे आपण या सेन्सर्सच्या ऑप्शनमध्ये जाऊन बघू शकतो की आपल्या फोनमध्ये किती प्रकारचे सेन्सर्स आहेत आणि ते सेन्सर्स काम करतायत का. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या फोनमध्ये, याच्यातून मी बॅक येतोय, 2 ॲप्लिकेशन मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत, प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. CPU-Z आणि DevCheck. हे 2 ॲप इन्स्टॉल करा आणि 2 ॲप इन्स्टॉल करून तुमच्या फोनचं हार्डवेअरचे डिटेल्स घ्या. त्याच्यानंतर त्याचा परफॉर्मन्स पण चेक करा. घरामध्ये जेवढे फोन असतील हे सगळ्या फोनचे डिटेल्स काढा, ChatGPTवर जा आणि कंपेअर करा की तुम्ही कोणत्या कॉस्टला कोणता फोन घेतला होता. हा CPU म्हणजे हा प्रोसेसर, एका फोनचा प्रोसेसर व्हर्सेस दुसऱ्या फोनचा प्रोसेसर, आणि ChatGPTला विचारा या दोघांमध्ये बेस्ट कोण आहे. या पद्धतीचा कॅमेरा ChatGPTला विचारा या दोघांमध्ये कोण आहे. हे कंपनीचं हे मॉडेल व्हर्सेस दुसऱ्या कंपनीचं दुसरं मॉडेल, ChatGPTला विचारा दोघांमधलं कुठलं बेस्ट आहे. तुम्हाला इथून पुढे मोबाईल खरेदी करताना तुम्ही जास्त विचारपूर्वक आता खरेदी करताल, व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही मोबाईल खरेदी करताल, आणि आपलं असणारं बजेट, मग ते कितीचं असो, ते 10,000चं असेल, 20,000चं असेल, 50,000चं असेल, 1,00,000चं असेल, तर जे तुमचं बजेट आहे त्या बजेटमध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट तुमची जी प्राईम नीड आहे ती प्राईम नीड फुलफिल करणारा फोन किंवा स्मार्टफोन आपल्याला खरेदी करता आला पाहिजे. लक्षात घ्या, दुकानदाराकडे गेल्यानंतर आपण जेव्हा म्हणतो की बजेटचं टेन्शन नाही, मला बेस्ट फोन दे आणि त्याच्यामध्ये मला कॅमेरा बेस्ट पाहिजे, तर ही फॅक्ट आहे, हे धरून चला. दुकानदार त्याच्या स्टॉकमध्ये असलेलं जे चांगला त्याला वाटत असतो तोच आपल्याला तो सजेस्ट करतो, कारण शेवटी तो त्याला बिझनेस करायचा असतो. त्यांनी वस्तू घेऊन ठेवलेली असते दुकानात विक्रीसाठी, त्याच्यामुळे त्याच्या दुकानामध्ये ज्या वस्तू आहेत ऑलरेडी त्यातला जो बेस्ट असेल तो बेस्ट आपल्याला तो देतो. पण इथे जिथे आपण पैसे इन्व्हेस्ट करतोय, तर आपण इन्व्हेस्ट करत असताना मार्केटमध्ये जे काही सगळे वेगवेगळ्या कंपन्यांचे मॉडेल्स आहेत, तर त्या मॉडेल्समध्ये आपल्याला हे कम्पेअर करता आलं पाहिजे की कोणत्या फोनचा प्रोसेसर कुठला आहे, मग कुठला त्यातला लेटेस्ट आहे, त्याचा जो कॅमेरा आहे त्याचा सेन्सर किती आहे, त्याचा ॲक्च्युली रिझोल्युशन काय आहे, त्याची रॅम एक्झॅक्टली किती आहे, त्याचं इंटरनल मेमरी किती आहे, बाकी डिस्प्ले कशा पद्धतीचा आहे, हे प्रॉपर कंपॅरिझन केलं. ChatGPT त्या बाबतीत हुशार आहे. तुम्ही मॉडेल नंबर्स टाकले तर ते तुम्हाला निश्चित त्याचं पूर्ण वर्गीकरण करून देतो आणि तुम्हाला पूर्ण सांगतो की तुमचं बजेट असं असेल तर तुम्ही हा चॉईस करा, तुमचं काम असेल तर तुम्ही काम महत्त्वाचं असेल तर तुम्ही हा चॉईस करा. तर त्यावरून आपण हार्डवेअरचे डिटेल्स आपल्याला लक्षात आले की त्यानुसार आपण सुंदर पद्धतीने आपला फोन जो आहे तो बेस्ट ऑफ द बेस्ट, आपल्या बजेटनुसार बेस्ट ऑफ द बेस्ट फोन आपण निवडू शकतो. इथे लक्षात. धन्यवाद.